दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी दुपारच्या वेळेला आपल्याकडे काठेगल्ली सिग्नल म्हणजे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गंभीर इन्सिडेंट घडलेला होता। त्याच्यामध्ये एक बिझनेसमन निखिल दर्यानी त्यांचं नाव आहे, त्यांना किडनॅप करण्यात आलेलं होतं। काही गुन्हेगारांनी त्यांना किडनॅप करून त्यांना शहरामध्ये आणि शहराबाहेर काही ठिकाणी फिरवलं। त्याच्याबरोबरच त्यांना थ्रेटन केलं वेपन लावून आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली आणि त्यांच्याकडून साधारण 15 लाख रुपये हे वसूल केलेले होते। त्या कंप्लेनंट आपल्याकडे त्याच दिवशी रात्री त्या जे क्रिमिनल्स होते त्यांच्याकडून पळून जाण्यास यशस्वी झाला आणि आपल्याकडे संध्याकाळी थोडं रात्री ही केस रिपोर्ट झाली। त्याच्यानंतर मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांच्या टीम्सला ॲक्टिवेट करण्यात आलं आणि जसं आपण बघताय क्राईम ब्रांच युनिट 1 नाशिक पोलीस, त्याचबरोबर हे मागे आमचे जे युनिट 1चे सर्व अधिकारी अंमलदार उभे आहेत, त्यांनी अहोरात्र कष्ट करून म्हणजे जोपर्यंत डिटेक्शन होत नाही तोपर्यंत कोणीही झोपलेलं नव्हतं। अशा प्रकारे त्यांनी हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। गुन्हा डिटेक्ट केलेले जे आहेत त्याच्यामध्ये 4 आरोपी आत्तापर्यंत अटक झालेले आहेत। त्याच्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांचा सहभाग होता आणि 2 आरोपी जे आहेत त्यांनी या गुन्ह्यासंदर्भात टिप दिलेली होती। त्याच्यामध्ये एक आरोपी अजून ॲब्स्कॉन्डिंग आहे आणि त्याचा तपास आणि त्याला अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत। लवकरच आम्ही त्याला अटक करण्यात यशस्वी होऊ। मला वाटते जे आमचे जे ऑफिसर्स ज्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्यांच्यावर आपण फोकस करावा। विशेष करून युनिट 1चे जे इन्चार्ज आहेत PI कड, त्याचबरोबर युनिट 1चे आमचे जे अधिकारी आणि काही अंमलदार आहेत की जे कंटिन्युअस कुठलंही शहरामध्ये काही झालं तर ते डिटेक्शन आणि त्या आरोपींना अटक करतात। तर त्यांना मी विनंती करीन की एकतर आपण लिमिटेड सांगा युनिट इन्चार्ज आणि बाकीचं जे आहे ते प्रत्येक ज्याचा रोल आहे तोच अधिकारी आणि तोच अंमलदार जो आहे तो इथे सांगेल। मी इकडे या फार महत्त्वाची कामगिरी झालेली याचं क्रेडिट घेण्यासाठी मी आलेलो नाही, मी इकडे या सर्वांचं कौतुक करण्यासाठी म्हणून आलेलो आहे। त्यामुळे माझा रोल ह्याच्यामध्ये जो आहे तो यांना प्रोत्साहन देणं आणि यांनी चांगल्या कामाचं यांचं अभिनंदन करणं आहे। पण खरं काम जे केलेलं आहे हे युनिट 1चे जे सर्व आमचे अधिकारी अंमलदार मागे उभे आहेत, त्याचबरोबर युनिट 1चे इन्चार्ज PI कड जे माझ्या बाजूला बसलेले आहेत। याच्यामध्ये ही पूर्णपणे ब्लाइंड केस होती आणि आम्हालाही सुरुवातीला हाच संशय आलेला होता की हे ॲक्च्युली हे खरं आहे का नाही आहे, का हा बनाव केला जातो आहे। तर ज्यावेळेला आम्ही सगळे CCTV त्या रात्रीच तात्काळ चेक करण्यात आले गुन्हा दाखल करायच्या आधी, तर त्या ठिकाणी एके ठिकाणी आम्हाला असे काही CCTV फुटेजेस मिळाले की ज्याच्यामध्ये असं क्लिअर निष्पन्न होतं की हा बनाव वगैरे नसून खरोखर हा इन्सिडेंट घडलेला आहे आणि तो जो फिर्यादी आहे तो त्याचा जीव वाचून अतिशय जीवाच्या आकांताने पळताना पण एक फुटेज त्याचा आहे। त्याच्यावरून हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्यात आलं आणि पूर्णपणे जी ब्लाइंड केस असते कुठल्याच काही त्याच्यामध्ये त्याचे धागेदोरे नाही आहेत किंवा याचा कोणावर संशय नाही आहे किंवा अननोन आरोपी आहेत। जसं रस्त्यावरून एखादा इन्सिडेंट झालेला आहे तर त्यावेळेला याचा तपास करून आरोपी अटक करायला थोडासा वेळ लागतो। जर केस लगेच त्याचे काही धागेदोरे मिळाले तर नाशिक पोलीस 24 किंवा 48 तासामध्ये आत्तापर्यंत आम्ही डिटेक्शन आणि अरेस्ट करत आलो आहे। पण ज्या पूर्णपणे ब्लाइंड केस आहेत त्यामध्ये साधारण आठवड्याभराचा अवधी मला वाटते खूप कमी अवधी लागलेला आहे ह्या पूर्णपणे ब्लाइंड केसला सोडवायला आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी या सर्व टीमनी केलेली आहे। आरोपींचा स्ट्रॉंग क्राईम रेकॉर्ड आहे। एक आरोपी आहे त्याच्यावर अटेम्प्ट टू डेकॉयटी 399चे 3 गुन्हे आहेत, साधारण 18 का 19 गुन्हे त्याच्यावर आहेत, रॉबरीजचे गुन्हे आहेत आणि त्याच्यामध्ये त्या रेकॉर्डप्रमाणे पुढची प्रोसेस होईल। मला वाटतं आपण आपल्या हिरोजना थोडंसं बोलू द्या। कड साहेबांबद्दल मी त्यांना परत अभिनंदन करू इच्छितो।
आणि अतिशय दिवसरात्र मेहनत करून म्हणजे रात्री जरी घरी गेले असले एखादी गोष्ट झाली तरी पूर्णपणे कधी झोपतात ते मला माहीत नाही. आणि मी जर एवढी धावपळ केली तर मी आजारी पडीन असं मला वाटतं. आणि 2 चार्ज त्यांच्याकडे का ठेवलेले आहेत त्याचं उत्तर मला वाटतं त्यांच्या कामातून, कधी बोलत नाही आम्ही कोणी, पण त्यांच्या कामातून मला वाटतं वेळोवेळी आपल्या सगळ्यांना त्याचं उत्तर मिळतं. ही घटना 4 तारखेला दुपारी 3:30ला चालू झाली होती. त्यांनी असं सांगितलं की ते अगोदर इगतपुरीकडे गेले, पण त्याच्यामध्ये आम्हाला घोटी टोल नाका क्रॉस झालेला नव्हता, त्याच्यामुळे आमची अडचण वाढली होती. त्यानंतर ते परत सेवा मोटर्सपर्यंत गरवारेपर्यंत आली होती एक गाडी, आणि एक गाडी बेलगाव तराळे तिथून लहवीतून भगूरून देवळाली कॅम्पवरून नाशिक रोडहून परत ते पातळी फाटा तिकडे गेले होते. आणि याच्यात जेव्हा सरांनी सांगितलं किंवा ते पळाल्याचं आम्हाला कन्फर्म झालं. फिर्यादी ते 2 गाड्या होत्या, एक फिर्यादीची गाडी होती आणि एक आरोपींची गाडी होती. त्या फिर्यादीला शिफ्ट करायचं होतं त्यांना दुसऱ्या गाडीत सेवा मोटर्सच्या तिथं, पण त्यांनी ते शिफ्ट करताना तो अगदी झटका मारून पळाला तो तिथून. आणि त्यांनी रस्ता क्रॉस, पुढून वाहन येत होते, तो रस्ता क्रॉस केल्यामुळे यांना त्याला हे करता आलं नाही, क्रॉस त्याला पकडता आलं नाही. तो पळाल्यानंतर मग तो पोलीस स्टेशनला आला. तोपर्यंत आम्हाला त्याच्या गाडीचा नंबर दिला होता. मग आम्ही वायरलेसवर ती गाडी हे केली की अशी गाडीमध्ये आरोपी आहेत आणि यांनी किडनॅपिंगची केस केलेली आहे अशी माहिती आहे प्राथमिक. त्याच्यावरून आम्ही वायरलेसवर दिले होते. त्यामुळे आम्हाला बेट मार्शल एक होते आमचे MIDCचे, त्यांनी आम्हाला ती गाडी डिटेक्ट करून दिली. त्यानंतर मग पुढं हा तपास चालू झाला. ही ॲक्च्युली 4 तारखेला रात्री म्हणजे 5 तारखेला पहाटे ही केस नोंदली गेली आहे. आम्ही हे 4 दिवसात इगतपुरी, अगदी बेलगाव तराळे, त्यानंतर परत लहवीत, परत घोटी मार्गे सगळा प्रवास करून आमची एक टीम औरंगाबाद, जालना, त्यानंतर परत तिसगाव ह्या सगळ्या भागात फिरली. आणि मग त्यानंतर हे शोध लागलेला आहे. याच्यात तांत्रिक विश्लेषण हे सगळंच हे करता येणार नाही त्याच्यात डिक्लेअर, पण तांत्रिक विश्लेषणची आम्हाला खूप मदत झालेली आहे. आणि टेक्निकल ग्राउंडवर हे आरोपी पकडलेले आहेत. आणि यांचं सगळ्याचं क्राईम रेकॉर्ड आहे. म्हणजे एका आरोपीवर 7 गुन्हे आहेत, त्याच्यावर 325 म्हणजे आर्म्स ॲक्ट त्यांनी वेपन जवळ बाळगल्याचे आहे, आणि एकावर 19 गुन्हे आहेत. 15 लाख त्याच्या भावाकडून त्यांनी गेलेले आहेत. ते घेतले होते फेम थिएटरजवळ. 15 लाख रुपये आधी डिमांड होती 1 करोडची, नंतर ते आले 50 लाखापर्यंत. 50 लाख तो म्हणला माझ्याकडे आता फक्त एवढेच पैसे आहेत, पण त्यांनी कोणताही त्यांचा मोबाईल वापरलेला नव्हता. तो वापरला होता फक्त फिर्यादीचाच. फिर्यादीच्या मोबाईलवरूनच ते त्याच्या भावाशी बोलत होते, फिर्यादीच्या भावाशी. आणि मग एक माणूस त्यांनी फक्त पैसे घ्यायला ॲटोमध्ये पाठवला आणि ती गाडी नंबर दिला, तो माणूस कोणत्या गाडीत बसलेला आहे. फेम थिएटरच्या तिथं हे 15 लाख रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. नाही, असं आहे की यांच्या दुकानात काम करणारे जे 2 लोक आहेत ते मेन ॲक्यूजच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. आणि त्यांचं असं होतं की यांना माहिती होती की याच्याकडे भरपूर पैसे आहेत. तो लँड याचं पण काम करतो, म्हणजे प्रॉपर्टी डिलिंगचं, आणि कार डेकोर पण आहे त्याचं. आणि यांना माहिती होतं की याच्याकडे कधी पण कॅश असते कायम. 15 लाखावर नाही, त्यांना 50 लाखाचं बार्गेनिंग झालं होतं. तो पळाल्यामुळे पुढचं सक्सेस नाही झालं त्यांचं. अजून आरोपी अटक व्हायचा आहे. ते गाडीतच बसलेला होता ना, तो मागून बसलेत ना गाडीत. नाशिक, सर्व नाशिक. ते टिप्पर गँग आपण म्हणत असतो, पण ते टिप्पर पेपर काय शब्द नाही. ते सिगरेटचे तोटके बाळगणं पिणारे म्हणून ते टिप्पर म्हणलं जातं. आहे ते गुन्हेगारच आहे ना, त्याच्यातलाच आहे तो गुन्हेगार. त्याच्यातला एक मेन ॲक्यूज आहे आणि मग बाकीचे वापरले आहेत. हां हां, नाव घेत नाही. आम्ही 4 जण पकडलेत, त्यातले 2 ॲक्च्युअल पार्टिसिपेशन केलेले पकडले, जे ऑपरेशन हे करत होते, आणि 2 टिप देणारे पकडलेत. यस हो. इंडिव्हिज्युअल कोणाचा काय रोल आहे हे करा, इंडिव्हिज्युअलचा रोल सांगा, नंतर ते तपासात निष्पन्न होईल. याच्यात चेतन श्रीवंत, महेश साळुंके
राहुल पालखेडे आणि अप्पा पानू यांनी ॲनालिसिस केलं. आमचं तांत्रिक ॲनालिसिस जे आहे ते यांनी केलं. त्याच्यानंतर मग ते आम्हाला कळलं की आरोपी इथं नाहीत, नाशिक शहर सोडून गेलेले आहेत. म्हणून आम्हाला एक 4 दिवसाचा वेळ लागलेला आहे ॲक्च्युली. कोणाच्या? एकाची सासूरवाडी औरंगाबाद आहे. कार डेकोर आहे आणि प्रॉपर्टी डिलिंग. त्याची सुरुवातीची प्राथमिक माहिती की डेमोक्रेसीमध्ये तो 10% का काय काहीतरी आहे, आता पर्सेंट नाही माहिती, पण त्याच्यातही तो हे आहे. म्हणजे नाही केली. त्यांनी ते बनाव केला की त्यांना सांगायला त्याला पिस्तूल लावलं होतं. ते जो फिर्यादी आहे तो, तर त्याला सांगायला लावलं की आपल्याला प्रॉपर्टीचे पैसे हँडओव्हर करायचे, व्यवहार करायचा. नाही. याच्यामध्ये पहिले मला फोन आलेला होता आणि ज्या प्रकारची स्टोरी सांगतो तसं आपल्याला बरेचसे प्रश्न पडलेले आहेत. तसे आम्हालाही पहिलं असं वाटलं होतं की बाबा खरं सांगतोय की आणखीन त्याच्यामध्ये काही कुठला सिव्हिल व्यवहार आहे आणि तो करतोय. ते आम्ही चेक केलं, पण ते लगेच चेक झालं आणि सर्व टीम कामाला लागली. जेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे काही फेक नाही आहे कंप्लेनंट, त्यावेळेला सर्व जोरात कामाला लावले आणि त्यांनी. सर म्हणतात माझा काय रोल नाही. ही सुरुवातच सरांपासून झाली, कारण सरांनाच पहिली पोलिसांना इन्फॉर्मेशन नाही आहे ही आधी, म्हणजे FIR किंवा रिपोर्टिंगही झाली नव्हती. ती आधी सगळी माहिती सरांकडे आली. मग सरांनी मला एक फोन केला आणि सरांना सांगितलं, जोनवंत सरांना. मग आम्ही त्याच्यावर वर्कआउट केलं. आम्ही कन्फर्म केलं की घटना घडलेली आहे. आपल्या समाजामध्ये आपण जर बघाल तर गुन्हे हे अनादिकालापासून होत आलेले आहेत आणि त्याला आपण कसं रिॲक्ट करतो आणि पुढची आपण काय कारवाई करतो याच्यावर बरंच काही अवलंबून असतं. आणि 100% क्राईम फ्री सोसायटी ही आत्तापर्यंत कुठल्याच समाजामध्ये निर्माण झालेली नाही आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे. आपला आत्तापर्यंतचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याचबरोबर आम्ही काही CCTV रिलेटेड, आता जे सिंहस्थासाठी आपले 3000 CCTV आपल्याला मंजूर झालेले आहेत. त्याचबरोबर आमचे CSRमधून CCTV आमचे लावण्याचं काम चालू आहे. एकदा हे जर झालं तर आपलं डिटेक्शनचं पर्सेंटेज वाढेल आणि डिटेक्शनचं पर्सेंटेज जसं वाढेल तसं आपल्याला ह्या सर्व क्राईम प्रिव्हेंशन आणि कंट्रोलमध्ये मदत होणार आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे CCTV आहेत. एक तर जे सिंहस्थासाठी लागणार आहेत ते CCTV आहेत. तर ते 3000 CCTV जे आहेत ते साधारण वर्ष ते 1.5 वर्ष ते बसवायला लागेल, कारण ते मोठे त्याचं जे केबलिंग आणि हे सगळं आहे. आमचे CSRमधले जे CCTV त्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं 2 ते 3 महिन्यामध्ये तरी आम्ही पार्शल कव्हरेज सिटीचं करू शकू, अशा प्रकारे आम्हाला खात्री आहे. स्मार्ट सिटीचे जे कॅमेरे चालू आहेत ते 650 कॅमेरे 1 महिन्यापूर्वी आपण जेव्हा रिव्ह्यू घेतला होता त्यावेळेला 650 कॅमेरे चालू होते. त्याच्यानंतर त्यांचं BSNLचं केबलिंगचं काम राहिलेलं होतं. तर त्या केबलिंगचं काम काहीतरी आता मागच्या आठवड्यात पूर्ण झालेलं आहे आणि मला वाटतं लवकरच पूर्ण सर्व कॅमेरेज ते 1100 सुरू होतील आणि त्याला ॲडिशन सिंहस्थासाठी 3000 आपले वेगळे आणखीन कॅमेरे येतील. शहरात गुन्हेगारी वाढते, आपण दिसतो त्यामुळे अल्पवयीनांचा सहभाग वाढताना दिसतोय का? लहान मुलं गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत का? याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अल्पवयीन जे आपलं जे जनरेशन होतं किंवा तुमचं माझं जनरेशन होतं, आपल्याला जी अवेअरनेस होती आणि आताच्या सोशल मीडियामुळे किंवा इंटरनेटमुळे जी नवीन लोकांना अवेअरनेस आहे, ही नवीन जनरेशन आपल्यापेक्षा खूप फास्ट आहे आणि खूप स्मार्ट पण आहे. त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, आपल्याला ह्या वयात माहिती नव्हत्या. त्यामुळे साहजिकच आहे की थोडी मॅच्युरिटी लवकर येते आणि सोशल मीडियाचा जो प्रभाव आहे किंवा इतर काही त्याच्यामध्ये सोशल फॅक्टर्स आहेत, त्यामुळे नक्कीच ज्युएनआयलचं प्रमाण आपल्या सर्वच सोसायटीमध्ये, सर्व शहरांमध्ये हे वाढताना आपल्याला दिसतं. नाशिक शहरात वेगवेगळ्या प्रकारचे होर्डिंग लागतात मोठ्या प्रमाणात, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचे फोटो लागलेले आहेत. त्यांचं शुद्धीकरण अशा पद्धतीने होर्डिंगवर केलं जात आहे आणि संपूर्ण शहरात ते होर्डिंग जळत आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळालेली आहे त्या त्या ठिकाणी जर क्रिमिनल्स होर्डिंग लावत आहेत, ते म्हणजे हार्डकोर क्रिमिनल्स आहेत, ते जर अशा प्रकारची होर्डिंग्स लावून जर समाजात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत तर आम्ही त्याच्यावर ते होर्डिंग्स काढून घेणं, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं आणि त्यांचे जे जुने सगळे केसेस असतील त्यामध्ये बेल कॅन्सलेशनला टाकणं वगैरे अशा कारवाया आम्ही केलेल्या आहेत. मागच्या काही 15 दिवसात पण ह्या कारवाया झालेल्या आहेत
याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठे काही इन्फॉर्मेशन असेल तर आपण किंवा नागरिकांनी आम्हाला संपर्क साधावा, आपण त्याच्यावर कारवाई करू. त्याच्यामध्ये असा एक गुन्हा आपण बरेचदा इमिजिएट दाखल करतो. जसं अंबड भागामध्ये पण काही जे गुन्हे दाखल झाले ते सॅटर्डेला गुन्हे दाखल झाले, त्याच्यानंतर आपण ते कॉर्पोरेशनला कळवलं आणि त्यांची टीम मागून घेतली. याच्यामध्ये जो काही गॅप जो जातो त्याच्यामध्ये थोडंफार ते त्या गॅपमुळे हे होतं. पण जेव्हा आम्हाला निदर्शनास एखादी गोष्ट येते तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने आणि कॉर्पोरेशनचं जे एन्क्रोचमेंट आणि रिमूव्हल स्क्वॉड आहे त्यांना बरोबर घेऊन आम्ही योग्य कारवाई करतो. सर, मध्यंतरी सावकारांबरोबर आपण मोहीम उघडली होती, 8 सावकारांवर गुन्हे देखील दाखल झाले. त्यानंतर पुढे काय घडलं, त्याच्याकडनं अधिक काही माहिती मिळालेली आहे का? काही कागदपत्र, काही प्रॉपर्टी सील झाली आहे का? आपल्याकडे नाशिक शहरामध्ये मागे ज्या काही सावकारीच्या 2 घटना घडल्या, देवरे आणि कुंडलवाल अशी 2 जी नावं होती, त्याच्यामध्ये अतिशय शॉक करणारे काही फॅक्ट्स आपल्यासमोर आलेले होते की ज्या प्रकारे ते ऑपरेट करत होते. आणि त्याच्यामध्ये जी कंप्लेंट्स होते ते घाबरत होते किंवा काही कारणामुळे ते पुढे येत नव्हते. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की नाशिक शहरामध्ये की जी नावं ज्यांच्यावर संशय किंवा जे लोक पुढे येत नाहीत पण लोक सांगतात की हा सावकारी करतो, अशा सगळ्यांच्या घरी DDRच्या बरोबर त्यांचा अधिकारी बरोबर घेऊन आपण रेड करायची, सर्च करायची. त्याप्रमाणे 13 जे सस्पेक्टेड सावकार होते त्यांच्याकडे आम्ही सर्च केलेला होता आणि 8 जणांवर गुन्हे दाखल केलेले होते. त्यांच्याकडून अनेक दस्तावेज आणि काही प्रॉपर्टीची कागदं असतील, मग डायरीज असतील, अशा प्रकारची जप्त झालेले, त्याचं ॲनालिसिस आमच्याकडे चालू आहे. आणि त्या सर्व जे ज्यांची नावं त्यात आहेत त्यांना बोलवून त्यांच्याकडून त्यांना काउन्सिल करून त्यांना काही कंप्लेंट द्यायची आहे का किंवा त्यांच्याबरोबर काय नक्की अशा प्रकारचा ॲट्रॉसिटी, अत्याचार काय झालेला आहे का, असं त्यांना विश्वासात घेण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही कोणाचीही भीती न बाळगता, म्हणजे आपल्याला आज समाजामध्ये एखाद्या सोशल कार्यक्रमामध्ये जाऊन अधिकाऱ्यांबरोबर, मंत्र्यांबरोबर फोटो काढून घेणं आणि नंतर त्या फोटो दाखवणं आणि लोकांना दमदाटी करणं फार सोपं असतं. पण अशा प्रकारच्या लोकांची आपण जर आमच्याकडे तक्रार केलीत तर त्याची कारवाई ही तात्काळ होते. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता याच्यावर आमच्याकडे अप्रोच व्हावं आणि आम्ही त्यांच्यावर स्ट्रॉंग कारवाई करू. कुठल्याही प्रकारे आपण कुठलाही जर दबाव असेल आपल्यावर तर त्याला बळी पडू नये. बरेचदा कसं असतं, जे तक्रारदार आहेत किंवा ज्याच्यावर ते साधे लोक असतात, जर तो एखादा जर पोलीसमधला रिटायर्ड माणूस असेल किंवा पोलीस सर्व्हिंग असेल किंवा एखादा पत्रकार असेल तर त्याच्यामध्ये जे काही त्यांना सिस्टम माहिती असते आणि जे काही त्यांच्याकडे जी मानसिक ताकद असते ती सामान्य माणसाला ती सिस्टम माहीत नसल्यामुळे त्यांना वाटतं की अरे ते ह्याचा फोटो आहे त्याच्याबरोबर किंवा असं काहीतरी त्यांनी पण काहीतरी त्यांना दमदाट्या केलेल्या असतात. तर त्यामुळे थोडा भीती सामान्य माणसाच्या मनात असणं स्वाभाविक आहे. पण आपण आत्तापर्यंत नाशिक पोलिसनी ज्या ज्या कारवाया केलेल्या आहेत त्याच्यावरून आपण हे दाखवून दिलेलं आहे की कोणीही कुठल्याही प्रकारच्या सावकारी असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये असेल आणि तो काही कुठलाही कोणाचंही नाव घेत असेल तरी नाशिक पोलीस त्याच्यावर कारवाई करण्यास सक्षम आहेत. हे आता मी मीडियामधूनच हे ऐकलं, माझं तर कधी आमच्या रेकॉर्डवर असं काही आलेलं नाही. तर एकीकडे आपण चांगली कारवाई करतायत, मात्र कालचीच घटना आहे, पोलीसच एकमेकांना भिडल्याचं समोर होतं, सरकारवर ही माहिती घेऊन आपल्याला सांगता येईल. आणि मला वाटतं आपण जरा हे मागच्या मंडळींना हे केलं तर आणखीन डिटेक्शन फटाफट होईल. थोडे त्यांचे चेहरे आणि त्यांचे जरा हे करा. तुमच्या एका प्रश्नाला माझं एक उत्तर आहे की असं आपण तुम्ही चालले समजा 2 व्हीलरवर किंवा 4 व्हीलरमध्ये, कोणी अननोन लोक, आपण 2 लोक बसून घेऊ का गाडीत अचानक? ते तसं बसवलेलं आहे. लॉक गाडी आहे, सिग्नलवर उभा आहे, ते म्हणतात आम्हाला तुझ्याशी चर्चा करायची. हे काय करायचं, काय चर्चा करायची व्यवहाराबाबत, आणि तो मग गाडी उघडतोय, मस्त दोघं बसून घेतात. असं कोणीतरी करेल का आधी? असे गुन्हे घडल्यावर ते दिवसा किडनॅपिंग कसं म्हणतात? तसं आहे, आपण सर्वजण आपापली काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला यंत्रणेवर आणि पोलीस विभागावर थोडा विश्वास ठेवणं गरजेचं आहे की जर आपण पोलीस डिपार्टमेंटला अप्रोच झालात
तर त्यावर आपली तक्रार ऐकली जाईल आणि नक्की त्याच्यावर कारवाई होईल. आणि कुठल्याही ठिकाणी आपल्याला जर एखादा रिस्पॉन्स मिळत नसेल तर CP ऑफिसचे दरवाजे आपल्यासाठी नेहमी खुले आहेत. आपण कधी येऊन पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना भेटून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकता.